राज्यामध्ये आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली। विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला तर दुसरीकडे कोकणातही जोरदार पाऊस कोसळलाय। सिंधुदुर्गात सलग 2 दिवसांपासून पाऊस होतोय तर रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पाऊस पडलाय। दुसरीकडे अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतोय। ओढे विहिरी कोरड्या ठाक पडल्यात। सूर्य आग ओकतोय। अनेक भागात तापमान 40शी पार गेलंय। ग्रामीण भागासह शहरांमध्ये पाणी टंचाईची समस्या अतिशय गंभीर झाली आहे। आता नवी मुंबईकरांना अलर्ट करणारी एक बातमी आहे। येत्या काही दिवसात नवी मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, कारण मोरबे धरणात 85 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे खबरदारी घ्यावी आणि पाणी कपातीचा निर्णय पालिकेकडून त्यामुळे जाहीर होणार आहे। आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी मोरबे धरण प्रकल्पस्थळी भेट देऊन जलसाठ्याची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली आहे। यंदा पाऊस उशिराने होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन आयुक्तांनी केलं। तर राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असतानाच आता मोरबे धरणातला पाणी साठा जो आहे तो 85 दिवस पुरेल इतकाच आहे। त्यातच पाऊस उशिराने येण्याचा आणि त्याचं प्रमाणही थोडंसं कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असतानाच आता नवी मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट येऊ शकतं, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं करण्यात आलंय आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।